कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये जोरदार पाऊस, अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं शेताला तलावाचं स्वरूप, नुकसानाने हताश झालेल्या शेतकऱ्याचा शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहत आक्रोश। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये आंदोलन। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका, कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त, उतवळी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं वाहून गेली। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे 5 एकरावरील सोयाबीन पीक मातीमोल, संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतामध्ये आक्रोश केला। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं, मोठं नुकसान, कुऱ्हा बडोदा परिसरामधली घटना, पीक खरडून गेल्यानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला। अकोल्याच्या कापशीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरलं पावसाचं पाणी, पाण्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी कसरत, गावातील भाजी बाजारामध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। लातूरच्या माळ हिप्परगाव ते पाटोदा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चौघे वाहून गेले, चौघांमधील एक जण बचावला तर एकाला शोधण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश, दोघांचा अजूनही शोध सुरू। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा बडोदा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतामधील केळीचं पीक, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर पिकं वाहून गेली, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमधील परंडामध्ये चांदणी नदीला पूर आला आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत। सोलापूर जिल्ह्यामधल्या सीना नदीला पूर, जिल्ह्यातील 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान, सततचा पाऊस, उजनी धरणातून तसंच सीना कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला पूर। परंडामधील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं भाड्यातील सीना नदी भागामधील 8 ते 10 गावांना पुराचा वेढा, गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला। लातूर जिल्ह्यामधला तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला, तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन। सोलापूरमधील बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदणी नदीला महापूर, कांदलगाव, देवगावसह 7 गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, तर गावातील अनेक घरांसह अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातही शिरलं पाणी। अतिवृष्टीमुळे बीडच्या आष्टीमध्ये प्रचंड नुकसान, आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टरमधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करा, सुरेश धस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी, बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावामध्ये पंकजा मुंडेंकडून नुकसानाची पाहणी। सीना नदीच्या महापुरानं करमाळ्यामध्ये मोठं नुकसान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून सर्व परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। वर्ध्यामध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट, देशातील मोदी सरकार व्यापारी आणि मोठ्या उद्योगपतींचं सरकार, टिकेत यांची टीका। काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचं पाणी प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन, परभणीमधील गंगाखेडमध्ये 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा, मासोळी प्रकल्प आणि गोदावरी नदी बाजूला असूनही गावाला पाणी नाही, गावाला पाणी पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण। धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यास सुरुवात, मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रांचं वाटप। लातूरमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप। हिंगोलीमध्ये झिरवाळांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, कायदेशीर संविधानिक आधार आहे का हे तपासावं, बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घ्या, या बंजारा समाजाच्या मागणीवर झिरवाळांची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसींचा एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन, मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची ओबीसी आंदोलकांची मागणी। नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात उद्या ओबीसी संघटनांचा मेळावा, महात्मा फुले सभागृहामध्ये मेळाव्याची तयारी सुरू, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीमध्ये मनोज सरांगेंकडून चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठा समाजाचे लवकरच दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार, लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार, धाराशिवमधल्या बैठकीमध्ये सरांगेंची घोषणा।
अकोल्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव उपस्थित. जळगावच्या 40 गावामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार. शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल बंजारा समाजानं शहरातून मोर्चा काढला. मोर्चाला तालुक्यातील हजारो बंजारा बांधव सहभागी. जालन्यातील बंजारा समाजाच्या उपोषणाला भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची भेट. उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची लोणीकरांकडून विनंती. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामावून घेण्यासाठी मागील 7 दिवसांपासून उपोषण सुरू. वाशिमच्या मानोरामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा. आंदोलनामध्ये पोहरादेवीचे महंत संजय महाराज, सुनील महाराज, अनिल राठोड उपस्थित. सांगलीच्या विटामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक. विटा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाकडून तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन. लातूरमध्ये विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या. घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमधील कोळी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ. बीड स्थानकातून अहिल्यानगरसाठी रेल्वे रवाना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार आमदारांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेला हिरवा झेंडा. बीड रेल्वे शुभारंभाच्या कार्यक्रमात दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे फोटो दाखवत घोषणाबाजी, तर दबंग खासदार म्हणून बजरंग सोनवणेंचेही फलक झळकले. बीड दौऱ्यावर असताना अजित पवारांची अचानक वंजारवाडी गावाला भेट. अजितदादांनी ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते गावामध्ये दारूचे ठेके आहेत का, दादांकडून चौकशी. अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मोठा धक्का. प्रहारचे मेळघाटमधील माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मुंबईतील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. शिवसैनिकांकडून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी. नाशिकच्या पंचवटीमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची अवहेलना केल्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त. रंग टाकणाऱ्यावर कारवाई करण्याची शिंदेच्या शिवसेनेची मागणी. नांदेडमध्ये मविया पदाधिकाऱ्यांकडून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. 2 दिवसामध्ये आरोपीला अटक केली नाही तर नांदेड बंद करू. नांदेडमधील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा इशारा. बीड शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई यांच्या पुतळ्यावरील रंगफेकीचा निषेध. घोषणाबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून घटनेचा निषेध. रंगफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये 5 मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांच्या कुटुंबियांना मंत्री प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांची मदत. सरनाईकांकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तक्रार जनसुनावणी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिला आयोग तक्रारींचं निवारण करणार. महिलांच्या प्रश्नांसाठी महिला आयोगाचा पुढाकार. हिंगोलीच्या जलेश्वर तलावाबद्दलच्या TV9च्या बातमीची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दखल. झिरवाळांकडून तलावाची पाहणी करत चौकशीचे आदेश. तलावाच्या पिचिंगचा काही भाग कोसळल्याची TV9 मराठीनं दाखवली होती बातमी. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळेंना पोलिसांकडून अटक. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना गळ्यामध्ये नुकसान झालेल्या पिकांची माळ घालून आंदोलनाचा प्रयत्न. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीमध्ये चिपळूणमध्ये महावितरण आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक. शहरामध्ये वारंवार लाईट जात असल्याप्रकरणी बैठकीचं आयोजन. बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित. नागपुरात खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. बस स्टँड चौकामध्ये डांबरी रोड परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन. वोट चोरीवर सुद्धा काँग्रेसकडून घोषणाबाजी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दौंड महसूल उपविभागाकडून शेतकऱ्यांच्या रस्त्यांची पाहणी. लोकांना अडचण असलेले रस्ते खुले करण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू. सांगली शहरामधील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन. रस्त्यातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध. प्रशासनानं त्वरित रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी. चिपळूण शहरामधील खडस कॉम्प्लेक्स प्रकरण. जिल्हाधिकाऱ्यांचा उच्च न्यायालयामध्ये ठोस हलफनामा. शिवनदीच्या लगत मोठ्या प्रमाणात भराव करून बांधण्यात आलेला खडस मॉल पाडला जाणार. बिरसी विमानतळावरून गोंदिया, इंदूर, बंगळुरू विमानसेवा सुरू. गोंदियासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांना सुद्धा फायदा होणार. आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू असणार. अमरावती मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल. 7 ऑक्टोबरपासून विमान मुंबईवरून अमरावतीसाठी 7:05 विमान उड्डाण घेणार. नवीन वेळापत्रक प्रवाशांना दिलासा देणार. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर 2 ऑक्टोबरला लाखो अनुयायी दाखल होणार.
स्वच्छतेसह नागरी सुविधा पुरवण्याला प्राधान्य द्या. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचे निर्देश. मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीचा घेतला आढावा. जळगावच्या जामनेरमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी विशेष शिबिराचं आयोजन. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान शिबिराचं आयोजन. तहसीलदार नानासाहेब आगळेंच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. जालन्यामध्ये बोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचे शाळेतील आणखीन एक भाषण व्हायरल. रेवलवाडीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थीमध्ये शिकणाऱ्या कार्तिकचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेमध्ये भाषण. जळगावमध्ये शासकीय आयटीआय समोरील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसेचं विद्यार्थ्यांना सोबत घेत आंदोलन. यावेळेला मनसेने 1 ते 1.5 तास कचऱ्याच्या गाड्या रोखून ठेवल्या होत्या. पालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मनसेचं आंदोलन मागे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून तरुणाचं आंदोलन. त्याच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो मागे घेण्याची तरुणाची मागणी. इमारतीवरून पोलिसांनाही तरुणाकडून शिवीगाळ. लाडकी बहिणीचा लाभ पुन्हा सुरू करा. योजनेचे पैसे बंद झालेल्या महिलांची भाजपा आमदार अतुल भोसले यांच्याकडे मागणी. योजनेच्या निकषांची पुन्हा तपासणी करून योजना चालू ठेवण्याचे निवेदन. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1300 रुपयांची वाढ. परिणामी सराफ बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या घटली. आळंदीमध्ये एकादशीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट. देशविदेशी फुलं आणि नवीन वस्त्रांनी माऊलींचा मुखवटा सजवला. माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून